नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत। खरं तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे, महाराष्ट्रात आहे। एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत। आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे, दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे, आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं? त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे। SITच्या अधिकाऱ्यांनी आणि CIDच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी 2 ते 3 दिवस आधी म्हणजे या जानेवारी 2025ला CIDचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि CIDची पथक गेल्यानंतर CCTV कॅमेरामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथं दिसलेले आहेत। परंतु CIDच्या पथकाने हे पुढे का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं का? हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे। तुम्ही जे CCTV दिले ते कुठल्या तारखेचे होते? ते बहुतेक 16 तारखेचे होते। ओके आणि त्याच्यात फक्त ते आले आणि गेले असं त्याच्यात हे झालेले। ओके. पण ते असं काही त्यांची कोणाची आमची भेट किंवा असं त्याच्यात काही विषय किंवा नाही तसं घडलेलं पण नाही। कोण येऊन गेले म्हणताय तुम्ही? आता ते जे आता ते सांगितलं हा ते म्हणजे येऊन गेले एक भाविक किंवा असं दर्शनार्थी म्हणून आणि भाविक म्हणून आणि गेले ते। त्यांनी असं म्हटलं की 15 आणि 16 डिसेंबर म्हणजे मुक्काम वगैरे त्यांनी नाही मुक्कामाचं तसं कुठलंच हे नाही, तसं कुठलंच नाही। आपल्याकडे तशी काही दरबारात मध्ये मुक्कामाची व्यवस्था नाही। दरबार इथं आमच्याकडं इथं कंटिन्यू 24 तास इथं वेगवेगळ्या उपक्रम सेवा आमच्या चालू असतात। याच्यामध्ये पण वेगवेगळ्या विशेष सेवा चालतात, पण त्याच्यात मुक्काम किंवा असं हे खरोखर इथं कुठे घडलेलं नाही आणि त्याचं आम्ही ते डिटेल्स सगळं त्यांना दिलेले। जे अधिकारी आले होते ते कुठल्या तारखेला तुमच्याकडे येऊन गेले आणि ते कुठल्या विभागाचे होते काही? आता हे खरोखर ते निश्चित सांगता येणार नाही वेळ, पण मागच्या एक 8-15 दिवसापूर्वी ते येऊन गेले आणि त्यांना आम्ही नाशिक विभागाचे होते, ते चौकशी विभागाचे, त्यांचं एवढे यांनी ते फक्त आले ते म्हणे असं इथं काही येऊन गेले आले होते का? म्हणलं आम्हाला माहिती नाही, तुम्ही CCTV फुटेज चेक करा। त्यांनी चेक केलं आणि CCTV मध्ये